काय हो, तुम्ही कधी असे क्रिस्पी कुरकुरीत चटपटीत करटुले फ्राय घरच्या घरी बनवले आहेत का? नसेल बनवले तर हा व्हिडिओ शेअर आणि सेव्ह करून ठेवा. तसेच तुम्ही कुठून बघताय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावं, एक लाईक करायला विसरू नका. करटुले हिरवेगार असे करटुले घेतले, स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतले व अगदी दाखवते त्याप्रमाणे सुरीच्या साहाय्याने पातळसे कट करून घेतले. बघा, या पद्धतीने आपले करटुले कट करून घ्यायचे व त्यात असलेल्या जाडसर बिया हे काटचमच्याच्या साहाय्याने काढायच्या किंवा एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने काढून घ्यायच्या, म्हणजे खाताना कचकचीत लागत नाही. चवीला अतिशय सुंदर, टेस्टी व झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही आतापर्यंत असे करटुले फ्राय कधी खाल्ले नसतील, पण एकदा नक्की ट्राय करा. एकदा जर बनवले तर पुन्हा पुन्हा बनवून खाल असे चमचमीत करटुले फ्राय तयार होतात. बघा, याच पद्धतीने सर्व करटुले कट करून घेऊया. सर्व करटुले याच पद्धतीने कट करून घेतले व त्यातील असलेल्या बिया सुद्धा काढून घेतल्या. आता करटुले साईडला ठेवूया व पुढील तयारी करूया. त्याकरिता लागणारे साहित्य बघूया. त्याकरिता बारीक रवा घेतला, 2 चमचे तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ, हळद व अद्रक लसणाची पेस्ट, त्याचप्रमाणे काळा मसाला घालून घेतला व जर तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबू सुद्धा घालू शकता, पण माझ्याकडे लिंबू नाही म्हणून मी थोडंसं पाणी वापरणार आहे. त्याचप्रमाणे त्यात कोथिंबीर सुद्धा घालून घेतली व पाणी घालून पातळशी पेस्ट तयार करून घेतली. बघा, या पद्धतीने आपण त्याची पेस्ट तयार करून घ्यायची व करटुले दोन्ही साईडने चांगले मिक्स करून घ्यायचे व साईडला 10 मिनिटाकरिता मुरत ठेवायचे. असे 10 मिनिटं बाजूला ठेवले म्हणजे आतपर्यंत चांगला मसाला मुरला जातो. बघा, नंतर पुढे गॅसवर पॅन ठेवला. पॅन गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा तेल घालून घेतले व तयार केलेले काप सोडून घेतले. बघा, या पद्धतीने सर्व काप ठेवून घेऊया. सर्व काप त्यावर ठेवून घेतल्यानंतर चांगले खरपूस होईपर्यंत एका साईडने भाजू द्यायचे. चवीला अतिशय सुंदर, क्रिस्पी व कुरकुरीत असे हे करटुल्याचे काप तयार होतात. जर आता श्रावण चालू आहे आणि तुम्हाला काहीतरी असे कुरकुरीत क्रिस्पी खायचे असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. या सीझनमध्ये करटुले हे मिळतातच व आगळी वेगळी रेसिपी अजूनपर्यंत ही तुम्ही ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करू शकता. एका साईडने चांगले खरपूस झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने दुसऱ्या साईडने पलटी मारावे. असे अलटी-पलटी करत चांगले खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. बघा, दिसायला ज्याप्रमाणे चमचमीत त्याचप्रमाणे चवीलाही अप्रतिम असे करटुल्याचे काप तयार होतात. जर तुम्ही नॉनव्हेज खाणारे असाल आणि श्रावणमध्ये खायचं नसेल तर असे करटुल्याचे काप एकदा नक्की ट्राय करा. एकदा जर बनवला तर आठवड्यातून 2-3 वेळा नक्की बनवून खाल. ही आयुर्वेदिक भाजी आहे व बिना खताची, बिना औषध फवारल्याची भाजी या सीझनमध्ये मिळते. बघा, या पद्धतीने सगळे करटुले फ्राय करून घेऊया. चवीला अतिशय सुंदर, टेस्टी व अगदी झटपट तयार होणारे करटुले आपले तयार आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. बाय.